झी 24 तास एक पाऊल पुढे। ते वाढायची कारण म्हणजे लोकसंख्या पण प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे असे प्रसंगही अनेक निर्भयासारखे जे अत्याचारावरती संबंध देश पेटून उठला आणि लोक रस्त्यावरती आली, तरुण मुलं मुली रस्त्यावरती आली, तर हे एक मला असं वाटतं जागृती लोकांमध्ये येण्याचं, संघटितपणे एकत्र येऊन त्याचा निषेध करण्याचं हे एक चांगलं लक्षण आहे। त्या निमित्ताने हा प्रश्न एक ऐरणीवरती आला की स्त्रियांचा अत्याचाराचा मुद्दा हा फक्त स्त्रियांचा नसून तरुण मुलं मुली सुद्धा रस्त्यावरती उतरले आणि मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह याच्याकडे आपण चाललेलो आहोत। आणि अशाच प्रकारे जर मला असं वाटतं आपण सगळे मिळून जर एकत्र आलो आणि मगाशी मंगलाताईंनी जे सांगितलं की हा दिवस काही फक्त महिलांच्या नावाने महिला दिन असला तरी प्रत्येकाने, स्त्री पुरुषांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो साजरा केला पाहिजे। आणि मला असं वाटतं भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा महिलांना एक विशेष स्थान आहे। आई घरातली असते, तिला आजीला, आईला, मावशीला, बहिणीला एक समाजामध्ये जे स्थान आहे, पूजनीय स्थान आहे, तर तसं सगळ्यांनीच आपल्याला जिने जन्म दिला ती स्त्री निश्चितच जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि तिच्याविषयी एक आपुलकीची भावना किंवा एक कृतार्थ भाव जागा करण्यासाठी हा महिला दिन म्हणून सगळ्यांनीच एकत्र येऊन त्याचं महत्त्व, एक वेगळं महत्त्व आहे हे जाणून घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन हा साजरा केला पाहिजे। बिलकुल। या चर्चेमध्ये आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर पुरुष हक्क संरक्षण समितीचे संस्थापक धर्मेंद्र चव्हाण सुद्धा नाशिकहून सहभागी झालेले आहेत। तुम्हा दोघांचंही स्वागत। नीलमताई, मी सुरुवातीला तुमच्याकडे येतो। आपल्याकडे डेज साजरे करणं, वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे डेज आपण साजरे करत असतो। इतर डेज जर आपण बघितले, उदाहरणार्थ शिक्षक दिन आपण बघितला तर हा शिक्षक आणि विद्यार्थी मिळून साजरा करण्याचा दिवस आहे। व्हॅलेंटाईन्स डे सगळेजण साजरा करतात। पॅरेंट्स डे हे एक नवं जे प्रस्ताव आहे, तिथे पालक आणि मुलं असा या दोघांचाही हा सण असतो किंवा हा दिवस असतो, तो साजरा केला जातो। मात्र महिला दिनाच्या बाबतीत पुरुषांचा सहभाग हा तितका आहे। पुरुष आपला महिला दिन हा आपला दिवस आहे असं मानताना तुम्हाला समाजामध्ये जाणवतात की पुरुष आजही त्रयस्थपणे हा महिलांचा बायकांनी साजरा करण्याचा दिवस आहे म्हणून या सणाकडे पाहताना दिसतात? सगळ्यात प्रथम मी झी 24 तासचे आभार मानते की तुम्ही या विषयासाठी म्हणून स्थान दिलं, परंतु काही बदल जे झाले त्याच्यामध्ये अनेक पुरुष हा दिवस जो आहे हा महिलांच्या बद्दलची स्वतःची भूमिका, स्वतःची धोरणं तपासून घेऊन योग्य त्या पद्धतीने आपण स्त्रीला सन्मान देतोय की नाही याच्याकडे पाहण्याचा दिवस म्हणून पण त्याच्याकडे लक्ष त्यांचं आहे। दुसरं मला असं वाटतं की तुमची जी तरुण मुलांची पिढी आहे, म्हणजे जी पोस्ट 90 जे सगळे सक्रिय झालेले आहेत, पत्रकार आहेत, समाजात लोक आहेत, त्यांना व्हॅलेंटाईन डे आणि महिला दिवस हा सारखाच वाटतो। हे महिला चळवळीचं खरं सांगायचं तर दुर्दैव आहे असं मला वाटतं। याचं कारण असं की महिला कामगारांनी स्वतःच्या हक्कांसाठी लढा दिला आणि अनेक वेळेला संपूर्ण परिवर्तनाच्या किंवा विकासाच्या चळवळीमध्ये सुद्धा स्त्रीचं स्थान हे दुय्यम असतं। महिला मतदार म्हणून त्यांना गृहीत धरलं जातं आणि म्हणून राजकारण, समाजकारण, संस्कृती प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीचं स्थान जे काही वेळेला तिच्या संधी डावलल्या जातात, तिला कमी मानलं जातं, ते बदलण्याची सुरुवात करणारा दिवस म्हणून या 8 मार्च महिला दिनाकडे आम्ही साजरा करतो। आणि मी पहिल्यांदा जेव्हा महिला दिन पाहिला 75 साली, मी अगदी विद्यार्थिनी होते तेव्हा, आज जसं तुम्ही मांडताय ना तसंच माझ्या मनामध्ये होतं की महिला दिवसांनी काय होणार आहे। पण काही दिवसातच, म्हणजे काही तासातच एक महिला माझ्यापर्यंत येऊन पोचली की जिचा पती दगावला म्हणून तिचं केशवपन सक्तीने होणार होतं आणि तिथे माझ्या असं लक्षात आलं की अशा नको त्या गोष्टी कुटुंबातून सुद्धा जेव्हा स्त्रियांना सामोरं जावं लागतं त्यावेळेला कुणीतरी समाजाने तो प्रश्न खाजगी न मानता तिच्या पाठीशी उभं राहावं लागतं। आणि म्हणून ज्या संकटात सापडलेल्या काही स्त्रिया आहेत त्यांना परत जगण्याची उर्मी देणारा दिवस म्हणून महिलांनी आणि पुरुषांनी याच्याकडे पाहिलं पाहिजे। दुसरं, पुरुष म्हणजे सगळेच अत्याचारी असं अजिबात नाहीये। माझ्याकडे जे येतात अनेक लोक इतक्या वर्षामध्ये येतात, ते बहिणीचा भाऊ म्हणून समझोता झाल्यावरती नवरा बायको दोघं आनंदाने एकत्र जाऊन महिला दिवशी फोन करणारे लोक, मुलगा म्हणून की जो आईच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये, वडील म्हणून की ज्यांच्या मुलीवर अत्याचार झालेले आहेत, असे सुद्धा पुरुष ज्यावेळेला येतात तिथे खरं सांगायचं तर हा महिलांचा दिवस आहे का पुरुषांचा हा भेद गळून पडतो। आणि तुमचा जो प्रश्न होता की काय होतंय महिला दिनातून,
तर 6 बदल झाले आणि ते अगदी सूत्ररूपाने सांगायचं झालं तर पहिली गोष्ट आम्ही बदललो. एक महिलांची पिढी पूर्णपणाने एका राजकारणाकडे, समाजकारणाकडे, विकासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागली की स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे. त्या दबावामुळे दुसरा बदल म्हणजे सरकार बदललं, सरकारची भूमिका बदलली आणि कल्याणवादी जो दृष्टिकोन होता की स्त्रीचा उद्धार करायचा गरीब बिचाऱ्या स्त्रियांचा, त्याच्या पलीकडे जाऊन ती सक्षम झाली पाहिजे ही भूमिका सरकारला स्वीकारावी लागली. कायदे बदलले गेले पाहिजेत याचं बीज पेरलं गेलं, परंतु अजूनही अनेक कायदे बदलले गेले नाहीयेत आणि म्हणून परत परत काही वर्षांनी बलात्कार विरोधी आता जसा उठाव एक दिल्लीत दिसला तसे आपल्याला दिसतात. त्यामुळे कायदे बदलाची गरज जाणवायला लागली. हा तिसरा भाग मला वाटतोय. चौथा जो भाग आहे त्याच्यामध्ये मदत करणाऱ्या पुरुषांची संख्या निश्चितपणाने वाढली असं मला वाटतं आणि उपहास, उपेक्षा याच्या पलीकडे जाऊन हा महिला दिवशी कितीतरी सकाळच्या वेळेला जे पहिले SMS येतात ते पुरुषांचे असतात. हा संख्या बदलत चालली आहे. महिलांच्या बरोबरीने पुरुष तिथे आपल्याला एकमेकाला त्याची जाणीव करून देताना दिसत आहेत. त्याचबरोबर स्त्रियांचं श्रम, स्त्रियांच्या वरचे अत्याचार, स्त्रियांची जनगणनेमध्ये सुद्धा सेन्ससमध्ये नोंद झाली पाहिजे की त्या काय योगदान करतात याची नोंद घ्यायला सुरुवात झाली 2001 पासून. हा खूप मोठा एक्सरसाइज आहे. जेंडर बजेटची चर्चा सुरू झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेन की काही स्त्रियांच्या आत्महत्या न होता त्यांचे जीव वाचले. हा एक मोठा बदल गेले 5-6 जे बदल मी म्हणते त्याच्यात आहे. महिला आरक्षण तर आहेच आहे. दुसरं मला असं वाटतं की पुरुष म्हणजे अमुक एक पुरुषी वर्चस्वाच्या भावनेतून वागणारा, याच्या पलीकडे जाऊन संवेदनशील पुरुष, संवेदनशील नेता, संवेदनशील असा भाऊ, पती, मित्र, सहकारी आपण असणं हे आपल्याला गौरवास्पद आहे. ही जाणीव काही प्रमाणात तरी पुरुषांमध्ये व्हायला लागली. पण एक खरं आहे तुम्ही म्हणतात ते की समाजाचा अजून फार मोठा गरीब समाजातला घटक आहे. श्रीमंतांपैकी नवश्रीमंत अनेक आहेत की ज्यांना हा विषय जो आहे तो एक असे हे करायचा फक्त एक त्या दिवशीचं सेलिब्रिटी. पण खरं असं झालं की आपल्याकडे ते उत्सव असेल, स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, या सगळ्यांचेच इव्हेंट होत चाललेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. इतकंच नव्हे तर काही वेळेला त्याच्यातली भावना संपते आणि त्याचं व्यापारीकरण होतं. आणि इथे तुम्ही म्हणता तिथे मला तो मुद्दा असा वाटतो की केवळ एका दिवसापुरता इव्हेंट करायचा आणि उरलेले दिवस स्वतःची भूमिका तशीच कायद्याच्या बद्दलची संवेदनहीनतेची ठेवायची. म्हणजे मग आज जे दिसतंय आपल्याला की प्रत्यक्ष बोलणं आणि अंमलबजावणी याच्या जी दरी आहे ती त्याच्यामुळे दिसते असं मला वाटतं. अगदी. नीलम शिर्के आपल्या सोबत आहेत. नीलम, तुझा नेमका अनुभव तू कसा सांगशील? गेल्या अनेक वर्षांपासून हा महिला दिन साजरा होतो आहे आणि हा केवळ एका दिवसाचा हा मुद्दा नाहीये. संपूर्ण वर्षाचा, संपूर्ण हा जो मागचा कालावधी आपण बघितलेला, विशेषतः तू बघितलेला आहेस, तुझं स्ट्रगल सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये काय बदल इतक्या वर्षामध्ये घडलेले तुला दिसत आहेत? काय झालंय आणि काय अजून व्हायचं बाकी आहे? काय वाटतं तुला? बदल खूप झाले आणि अजून खूप बदल व्हायचे बाकी आहेत आणि ते बदल होत असताना बरीच वर्ष पुढे जाऊ नये असं वाटतं. खरं तर स्ट्रगल भरपूर केलं. एक स्त्री म्हणून होईना कुठेतरी कधीतरी माघार घ्यावी लागली. पण असं झालं नाही की पुरुषांच्या बरोबरीने आम्ही काम केलेलं नाही. गेली 15 वर्ष या क्षेत्रात काम करताना नक्कीच वाईट चांगले अनुभव आले. पण कुठेतरी सेफ्टी होती, कुठेतरी सिक्युरिटी होती. पण आत्ताची जर देशाची परिस्थिती बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी स्त्रीवरती काही ना काहीतरी अत्याचार होतोय. मग ती स्त्री भ्रूण हत्या असो, बलात्कार असो किंवा आणखीन काही प्रसंग असो, तिच्या बाबतीत छेडखानी असो, तिच्याबद्दल वाईट विचार असो, हे सगळे जेव्हा सगळीकडे पसरत असताना कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाहीये. त्यात आमचंही क्षेत्र नक्कीच आहे. पण ह्या स्ट्रगलमध्ये एवढं लक्षात आलं की जी पहिली स्त्रीची भूमिका होती की कुठेतरी बंधनं असायची, ती बंधनं थोडीशी कमी होऊन आम्हाला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्याही पुढे जाऊन या क्षेत्रामध्ये काम करायला मिळतंय. आज तसं बघायला गेलं तर बरेचसे कार्यक्रम हे स्त्रियांवरच आधारित असतात. काही चांगल्या स्त्रिया दाखवल्या जातात, काही वाईट, जसं एक वॅम्प असते, एखादी हिरोईन असते. पण जोपर्यंत स्त्रियांचा हा स्ट्रगल किंवा स्त्रियांचा अत्याचार चालू आहे तोपर्यंत एंटरटेनमेंट चालू आहे असं म्हटलं जातं, पण जे खरंच चुकीचं आहे. आज आपण जेव्हा
महिला दिन साजरा करतो, तेव्हा मला असं वाटतं की हा महिला दिन झी 24 तास एक पाऊल पुढे.